मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला पूर्णपणे नशा चढलेली असते. ती आता जिलेबी खात असते. अर्जुन तिच्या हातातून जिलेबी घ्यायला जातो. तितक्यातच ती जिलेबी तोंडात टाकते. प्रिया हे सगळं तिच्या मोबाईलमध्ये शूट करत असते. तेथील सगळे लोक अर्जुन सायलीवर हसत असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ही गंमत करते. त्यावेळी तो हळूच म्हणतो, बायको चल आता आपण रूममध्ये जाऊ. त्यावेळी ती ऐकत नसते म्हणून अर्जुन तिच्यावर जरा ओरडतोच. तेव्हा सायली म्हणते, अजिबात ओरडायचं नाही हा. त्यावेळी ती नशेतच म्हणते की अर्जुन सुभेदार, हे तुमचं कोर्ट नाहीये, माझ्यावर ओरडायची तुम्हाला परवानगीच नाहीये. अर्जुन तिला सॉरी बोलतो आणि रूममध्ये चल असं पुन्हा पुन्हा सांगू लागतो. आता ज्या माणसाच्या ताटातील सायलीने जिलेबी खाल्लेली असते त्या माणसाला अर्जुन सॉरी बोलतो आणि म्हणतो की तुम्ही दुसरी जिलेबी घेऊन या. तेव्हा सायली पुढे निघून जाते. तिच्या पाठीमागून अर्जुन बायको बायको हे तू काय करतेस म्हणण्याच्या आतच सायली त्याच्या तोंडाला पापड चिटकवते आणि त्या माणसाला म्हणते की तुमचं अभिनंदन, कारण तुमच्या ताटातील पोळी जगप्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदारांनी खाल्ली आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो की ती पोळी नव्हती, पापड होता. आता ती त्याला विचारते, तुमचं नाव पापड आहे का? तेव्हा सर्वजण आता सायलीवर हसतात. अर्जुन म्हणतो, कॉमेडी. अर्जुन सायलीला म्हणतो, चल आता आपण रूममध्ये जाऊ. परंतु सायली ऐकायलाच तयार नसते. जर तुम्हाला आता रूममध्ये घेऊन गेला तर मी सगळ्यांना सांगेन तुम्हाला कसा त्रास देतो ते. अर्जुन सारखा सायलीला रूममध्ये चल असं म्हणत असतो, पण सायली काय ऐकत नसते. ती आता तिथे असणारा ज्यूस पिते आणि म्हणते, अहो अर्जुन सर, मगाशी जो ज्यूस पिला ना तो कडू होता आणि हा आत्ताचा गोड तुम्हाला प्यायचा आहे का? त्यावर अर्जुन नाही म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, अजून गाणी कुठे लावलेली आहेत, मला खूप नाचायचंय. अर्जुनला आता धक्काच बसतो. इकडे प्रिया हसत असते. आता सायली नशेतच नाचत असते. तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येतं. तर इकडे प्रिया ही सर्व शूटिंग काढते आणि म्हणते की सायलीचं भविष्य आता माझ्या या फोनमध्ये पूर्णपणे सेव्ह आहे. दुसरीकडे पूर्ण आजी झोपलेल्या असतात. तेव्हा त्यांना भास होतं की प्रतिमा माझ्याजवळ आली आहे. ती पूर्ण आजीसमोर उभी राहून म्हणते की तू माझ्या तन्वीवर अन्याय करत आहेस. माझ्या तन्वीला या घरात अजूनही न्याय मिळाला नाही. पूर्ण आई, मी पुन्हा कधीच येणार नाही तुझ्याकडे असं म्हणून प्रतिमा तिथून निघून जाते. तेव्हा पूर्ण आजी उठतात आणि घाबरतच मोठ्याने म्हणत असतात, प्रतिमा तू जाऊ नकोस, प्रतिमा तू जाऊ नको. त्यावेळी पूर्ण आजीचा आवाज ऐकून घरातील सर्वजण तिथे येतात आणि विचारतात काय झालं. त्या आता रडत असतात आणि म्हणतात की माझी प्रतिमा इथे आली होती, ती माझ्यावर रुसलीये. तेव्हा हे तुमच्या मनाचे भास आहेत असं आता कल्पना तिला समजवते. परंतु पूर्ण आजी ऐकायला तयार नसते. ती म्हणते, नाही, माझी प्रतिमा आता पुन्हा येणार नाही. त्यावेळी अश्विन म्हणतो की जी गोष्ट घडणार नाही त्या गोष्टीचा विचार करू नको पूर्ण आजी. हे बघ, तू शांतपणे झोप, काही होणार नाही. आपली प्रतिमा आत्या पुन्हा येणार आहे. त्यावेळी पूर्ण आजी विचारते, नक्की येईल ना बाळा? तो म्हणतो, नक्कीच येईल. त्यावेळी घरातील सर्वच जण म्हणतात, येईल प्रतिमा, तू काळजी करू नकोस. तेव्हा अश्विन तू झोप तरी असं म्हणतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणते, मला झोपीची गोळी तरी दे. त्यावेळी अश्विन म्हणतो, नाही देणार, कारण तुला ह्याची सवय लागेल. त्यावेळी पूर्ण आजी झोपण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा कल्पना आणि प्रताप तिथेच बसतात. इकडे आता अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि रूममध्ये आल्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, इकडे ये. त्यावेळी अर्जुन म्हणतो, काय? गप्प बसायचं, एकदम शांत बसायचं, आता शांतपणे झोपून घ्यायचं. तेव्हा सायली म्हणते की मी आता आज रात्रभर झोपणारच नाहीये. तेव्हा ती आता अर्जुनला म्हणते की इकडे ये रे जरा. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मी? त्यावेळी ती म्हणते, हो तूच. त्यावेळी अर्जुन म्हणतो, रे रे असं करता का तुम्ही मला? त्यावेळी सायली म्हणते, हो इकडे तू जरा जवळ ये. त्यावेळी अर्जुन सायलीच्या जवळ जातो. तेव्हा सायली आता जोरातच त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की नाही झोपणार मी. त्यावेळी अर्जुन म्हणतो की बापरे, किती मोठ्याने ओरडताय, झोपून घ्या पाहू. ती आता अर्जुनला खूपच त्रास देऊ लागते आणि ती नशेत असल्यामुळे तिला काही समजतच नसते. सायली आता झोपण्याचं नाटक करते आणि अंगावर पांघरून सुद्धा घेते. त्यावेळी अर्जुनला जरा बरं वाटतं आणि तो म्हणतो की बरं झालं झोपले आत्ताच्या, मी आता जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणून तो बाहेर जातो. अर्जुन बाहेर गेल्यानंतर सायली आता तोंडावरील पांघरून काढते आणि म्हणते की गेला वाटतं, आता मी आले असं म्हणून ती सुद्धा त्याच्या पाठीमागे जाऊ लागते. इकडे प्रिया रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते की
माझ्याकडे सायली विरोधात असा पुरावा आहे की सुभेदारांच्या घरात आग लागत असते आता. त्यावेळी ती लगेच अस्मिताला कॉल करते. तेव्हा अस्मिता तिला म्हणते की तुला आत्ता वेळ मिळाला. तेव्हा प्रिया म्हणते की मी माझं काम करत होते. तू पूर्ण आजीला कसा कॉल केला, मला का नाही केला, असं आता अस्मिता प्रियाला विचारू लागते. तुला सांगितलं ना, तुझ्याच मोबाईलवरती कॉल केला होता पण पूर्ण आजीने उचलला. पूर्ण आजी आल्याचा आपल्याला फायदाच होणार आहे असं आता प्रिया म्हणते. कारण माझ्याकडे अशी सनसनीत न्यूज आहे ना, तू आल्यावर पाहतच राहशील. आता उद्या माथेरानहून घरी येणारच आहे. तेव्हा उद्या लगेच मी तुझ्या घरी येतो. आता काळजी करू नकोस. दुसरीकडे चैतन्य हा झोपलेला असतो आणि साक्षी जागे असते. तेवढ्यात तिला अण्णांचा कॉल येतो. चैतन्य गाढ झोपला आहे की नाही हे बघते आणि ती अण्णांशी बोलण्यासाठी तिथून निघून जाते. तर इकडे अर्जुन अजूनही रूमच्या बाहेरच उभा असतो आणि म्हणत असतो की विश्वनाथ काका आले ना तर अजूनच घोळ होईल. आतमध्ये सायली झोपलेत की नाही काय माहिती. इकडे सायली उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते पण इतक्यात तेथील रिमोट घेते आणि गाणी लावते. तेव्हा कोंबडी पळाली हे गाणं प्ले होतं. तर सायली आता बेभान होऊन नाचत असते. त्या गाण्याचा आवाज खूपच मोठा असल्यानं सायली अजूनच बेभान होऊन नाचू लागते. तेव्हा अर्जुनला समजतं की सायली अजूनच जागे आहे. तो रूम मध्ये जाण्यासाठी निघतो. इतक्यात शेजारी ज्या रूम असतात त्या रूम मधून सर्वजण बाहेर येतात. काय हो, एवढ्या जोरात कोणी गाणी लावली आहेत. त्यावेळी तेथील एक काकू म्हणतात की मगाशी पार्टीत देखील यांची बायको खूपच गोंधळ घालत होती. इथे आम्हाला झोपायचंय, तुमच्या मिसेसला सांगा जरा आवाज कमी करायला. अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. इकडे सायली अजूनच नाचत असते. तेव्हा अर्जुन रूम मध्ये येतो. त्यावेळी सायली तेथील उषा ब्लँकेट अर्जुनच्या अंगावर टाकते. त्यावेळी तो म्हणतो गप्प बसा मिसेस सायली. पण सायली काय ऐकायलाच तयार नसते. अर्जुन आता बेडवर रिमोट शोधायला लागतो. तेव्हा सायली आता त्याचा गळाच पकडते. अर्जुन सायलीला आता म्हणतो की मी आता गाणं बंद करणार आहे आणि पटकन तो रिमोटने गाणं बंद करतो. त्यावेळी सायली त्याला म्हणते की मला नृत्य करायचं आहे, तू ते गाणं लाव बरं. त्यावेळी अर्जुन म्हणतो हे नृत्य म्हणजे काय. त्यावेळी सायली ऍक्टिंग करून दाखवते. तर अर्जुनला समजतं की नृत्य म्हणजे हिला डान्स करायचा आहे. त्यावेळी तो तिला म्हणतो की इथे बाहेर ना ऑडियन्स आलाय, तो आपल्याला मार देईल, चोप देईल, तुम्ही चला आपण बाहेर जाऊया. सायली आता ऐकायला तयारच नसते. तरीही अर्जुन एक छोटीशी बॅग घेतो आणि तिला बाहेर घेऊन जाणार असतो.